नमस्कार. 9 सप्टेंबर हा वाराकांत यांचा स्मृतिदिन आहे. कांतांनी आपल्याला इतकी अविस्मरणीय गाणी, कविता, गीतं दिलेली आहेत की त्यांची आठवण काढणं खूप आनंदाचं आहे. 1930 सालापासून कांतांनी कविता लेखनाला प्रारंभ केला. रुद्रवीणा, शततारका, वाजली विजेची टाळी, दोनुली, मावळतीचे शब्द, मरणगंध असे एकानंतर एक त्यांचे कविता संग्रह येत गेले. कवितेचा हा वारसा त्यांना घरातूनच लाभलेला होता. म्हणजे त्यांचे आजोबा आणि वडील या दोघांकडूनही कवितेचा समृद्ध वारसा कांतांना मिळालेला होता आणि त्यांच्या घरात देखील कवितेचं आणि संगीताचं एक वातावरण असायचं. कलावंतिणीच्या बैठकी व्हायच्या, कीर्तनं व्हायची, संगीत व्हायचं, संगीताचे कार्यक्रम व्हायचे. या सगळ्याचा एक अनुकूल परिणाम निश्चितच त्यांच्यावर होत गेला आणि त्यातूनच मला वाटतं त्यांचा काव्यपिंड जोपासला गेला. कांतांनी भरपूर वेगवेगळ्या प्रकारची कविता लिहिली. शैलीचेही त्यांनी खूप प्रयोग केले. त्यांनी नाट्य काव्य लिहिलं, त्यांनी कथाकाव्य लिहिलं, त्यांनी गीतं लिहिली, रुबाया लिहिल्या, भावकविता तर त्यांनी लिहिलीच लिहिली. ते ज्या काळामध्ये कविता लेखन करत होते तो काळही कविता लेखनाला खूप अनुकूल होता. माधव जुलियन यांनी कांतांना कविता लेखनासाठी खूप प्रोत्साहन दिलेलं आहे. आकाशवाणीच्या केंद्रावर ते नोकरी करत असताना अनेक रसिक मंडळी त्यांच्या आजूबाजूला होती. त्यांचाही त्यांच्यावर एक अनुकूल असा परिणाम होत गेला. म्हणजे मुळातच कविता लिहिण्याची उर्मी, आग आणि ती आग ज्वलंत करण्यासाठी ही बाह्य अशी सगळी अनुकूल परिस्थिती, यामुळे त्यांचं कविता लेखन हे बहरत गेलं. त्यांनी मी आधी म्हणाले तसं वेगवेगळ्या प्रकारची कविता जरी लिहिलेली असली तरी त्यांची प्रेमकविता आपण विसरूच शकत नाही. ही प्रेमकविता इतकी अविस्मरणीय आहे आणि ही साधीसुधी नाही आहे. मला वाटतं की तिचा ग्रेटनेस काय आहे किंवा कांतांच्या काव्यपिंडाचाच एक गुणधर्म काय आहे, तर त्या सगळ्याला ना एक अलिप्ततेचा स्पर्श आहे. खरं तर स्पर्श म्हणणंही चूक ठरेल की त्यांच्या सगळ्या काव्यावर एक अलिप्ततेची एक अशी गूढ अशी छाया पसरलेली आहे आणि त्यामुळे त्यांचं काव्य हे खूप दर्जेदार वाटतं. खूप आपल्या मनामध्ये ते कुठल्याही काळात ते तुमच्या मनामध्ये येऊन झंकारणारच आणि तुम्हाला अंतर्मुखतेमध्ये ओढून नेणारच. खरं तर गीताचं एक असं वैशिष्ट्य असतं की त्याला जी चाल दिलेली असते किंवा त्याला जे संगीत दिलेलं असतं त्या संगीतामुळे ते तुमच्या मनामध्ये पुन्हा पुन्हा वाजत राहतं. पण कांतांच्या गीतांच्या बाबतीत आपल्याला असं लक्षात येईल की कांतांच्या गीतामधले जे काव्य आहे ते काव्य इतकं समृद्ध आहे की त्यातल्या शब्दामध्ये एक सुंदर असं संवेदना चित्र आहे. त्या शब्दामध्ये एक संगीत दडलेलं आहे. मुळात त्याच्यामध्ये जीवनच दडलेलं आहे आणि हे सगळं कवी एका अत्यंत संयमित, संवेदन समृद्ध आणि अलिप्त नजरेने बघतोय असं आपल्याला वाटत राहतं. मला हा जो कांतांचा काव्यपिंड आहे तो खूप महत्त्वाचा वाटतो. त्यांची कितीतरी त्यांची गाजलेली गीत आहेत. बगळ्यांची माळ फुले अजूनही अंबरात, हे जरी गीत आपण पाहिलं तर वसंतराव देशपांडेंच्या मुखातून जेव्हा मी हे गीत ऐकते तेव्हा मला सुरुवातीपासून आपल्याला एक उदासीच्या अशा लाटाच्या लाटा येत चाललेल्यात असं वाटतं की आपण एका मोठ्या विशाल अशा समुद्रासमोर उभे आहोत आणि अत्यंत गंभीर असं सगळं वातावरण आहे आणि एक आपल्या पायांना जे येऊन ज्या भिजवत आहेत त्या सगळ्या उदासीच्या लाटा आहेत. ही उदासी कुठली आहे, ही उदासी काय आहे? खरं तर हे प्रेमकाव्य आहे. पहिल्या ओळीमध्ये जो प्रश्न कवीने विचारलेला आहे की बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात, भेट अपुली स्मरशी काय तू मनात. आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न साधा नाही. आपल्याला याच्यातनं कळतं की हे काव्य नुसतं प्रेमगीत नाही तर हे प्रेमभंग आहे याच्यामध्ये. आता हा प्रेमभंग आहे तो प्रासंगिक आहे का, परत त्यांची ताटातूट जी झालेली आहे त्यातून त्यांची परत भेट होणार आहे का, असे
असे कुठले तरी एक प्रश्न आपल्या मनामध्ये येतात, पण आपल्याला त्याचं कारण पटकन कळत नाही. कारण कवीला कसली ही घाई नाहीये सांगण्याची. ही घाई नसणं जी आहे ना, ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे याच्यामध्ये ते जे दुःख जागं झालेलं आहे, ते दुःख कशातनं जागं झालेलं आहे, तर भूतकाळातलं सगळं प्रसंग, भूतकाळाचं एक चित्र कवी तिथे आपल्या समोर रेखाटतो आहे. आणि ते चित्र दुःखाचं आहे, त्याच्यामध्ये विरह आहे, पण त्या दुःखाने किंवा त्या विरहाने कवीच्या मनामध्ये एक अपूर्व असा संयम जागा केलेला आहे. हा संयम मला फार मोहक वाटतो, खूप ग्रेट वाटतो. कारण की नाही तर मग ते साधं सुधं प्रेमभंगाची ती कविता झाली असती, पण ती तशी नाही आहे. त्याच्याकडे बघण्याची कांतांची जी नजर आहे ना, ती नजर खूप महत्वाची आहे. पहिला प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सगळ्या त्या भूतकाळातले चित्र तिथे आपल्या डोळ्यासमोर उभं केलेलं आहे. पण त्या चित्राकडे पाहताना आपल्याला असं वाटतं की एकदा जे जगून झालेलं आहे ते परत कवी आपल्याला सांगतोय, पण हे जे दुसऱ्यांदा जे जगलं गेलेलं आहे कवितेच्या माध्यमातून किंवा सांगण्याच्या निमित्तानं, ते जे दुसऱ्यांदा जगणं आहे ना, ते जगणं पहिल्यापेक्षाही जास्त सुंदर आहे जसं काही. कारण की त्याच्याकडे बघण्याची त्यांची नजर ती खूप संवेदन समृद्ध आहे आणि ती खूप संयमित आहे. ही जी दुःखाला आलेली परिपक्वता आहे, ही परिपक्वता कांतांच्या कवितेमध्ये आपल्याला खूप जाणवते. या कवितेचं ते शेवटचं जे कडवं आहे, तू गेलीस तोडून ती माळ सर्व धागे, फडफडणे पंखाचे शुभ्र उरे मागे, सलते ती तडफड का कधी तुझ्या उरात. आता हा जेव्हा जेव्हा कडवं येतं तेव्हा एकदम स्पष्ट होतं की का आपल्याला मगासपासून इतकं उदास वाटत होतं, कुठल्या अरिष्टाची चाहूल पहिल्यापासून आपल्याला लागलेली होती, आणि मग त्याचं हे कारण आहे. आता तू गेलीस तोडून ती माळ सर्व धागे, याची ही तक्रार नाहीये, याला तक्रारीचा लवलेशही याच्यामध्ये नाहीये. कारण की तक्रार नसणं हेच याच्या सौंदर्याचं गमक आहे. म्हणजे काहीही शिल्लक नसण्याची जी शुभ्रता आहे, फडफडणे पंखाचे शुभ्र उरे मागे, ही जी शुभ्रता आहे, या शुभ्रतेचा जो अनुभव आहे ना, तो तक्रारीतून येणारच नाही. तक्रार करणारं मन या शुभ्रतेचा अनुभव घेऊ पण नाही शकत आणि देऊ पण नाही शकत. पण कांतांनी या सगळ्या कवितेमध्ये बगळ्याची प्रतिमा अशी काही घुमवली, अशी काही फिरवली आहे की संपूर्ण कविताभर ती शुभ्र उदासी आपल्या मनामध्ये छावून राहते, सगळी अशी पसरून राहते आणि त्याच्यात आपण परत 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 बुडत जातो. मला वाटतं ही जी एक अभिजातता आहे ती कांतांच्या कवितेमध्ये आहे. त्या तरुतळी विसरले गीत किंवा आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको, कुठली गीतं तरी तुम्ही घेतली तरी त्याच्यामध्ये तुम्हाला तो एक संयम दिसतो. म्हणजे एकीकडे काळाचा प्रवाहीपणा आहे आणि दुसरीकडे प्रेमाचा तो चिरंतन स्थिर असा क्षण आहे. या दोन्हीचाही अपूर्व असा संगम आपल्याला कांतांच्या कवितेमध्ये दिसतो. कांतांची ही कविता इतकी नाजूक आहे, इतकी तरल आहे, इतकी अलवार आहे की ती कधी मरूच शकत नाही. कारण जे तरल असतं ते खूप बळकट असतं आणि म्हणून मला वाटतं कांतांची कविता ही अविस्मरणीय आहे. बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात, भेट आपुली स्मरशी काय तू मनात, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात, त्या गाठी त्या गोष्टी, त्या गाठी त्या गोष्टी
खाली त्या गाठी त्या गोष्टी नारळीच्या खाली पौर्णिमाच तव नयनी पौर्णिमाच तव नयनी भर दिवसा झाली भर दिवसा झाली रिम झिमते अमृतते विकल अंतरात बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात हातास सोन्याची सांज गुंफताना गुंफताना हातास सोन्याची सांज गुंफताना बगळ्यांचे शुभ्र कळे मिळून मोजताना बगळ्यांचे शुभ्र कळे मिळून मोजताना कमळा परी मिटती दिवस उमलुनी तळ्यात बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात तू गेलीस तोडून ती तू गेलीस तोडून ती माळ सर्व धागे तू गेलीस तोडून ती माळ सर्व धागे फडफडणे पंखाचे फडफडणे पंखाचे शुभ्र उरे मागे शुभ्र उरे मागे सरते ती तडफडका कधी तुझ्या उरात बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात भेट आपुले स्मरशी काय तू मनात बगळ्या